महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर आणि ज्या ज्या स्त्रियांनी महिलांनी महिलाच्या उत्थानाकरिता, महिलाच्या शिक्षणाकरिता, महिलाच्या प्रगतीकरिता या महाराष्ट्रातच नव्हे तर या संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या महिलांनी कर्तबगारी केलेली असेल अशा सर्व महापुरुषांना, महामहिलांना वंदन करतो, त्यांच्या कार्याला, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करतो आणि माझ्या शब्दांची सुरुवात करतो। मंच पर विराजमान सभी महानुभूति, क्योंकि समय बहुत कम है हमारे पास, मुझे पता है कि आपको भूख लगी है, बोलना तो है एज अध्यक्ष करके, इसलिए छोटी सी बात करूंगा, ज्यादा नहीं बोलूंगा। मंच पर विराजमान सभी महानुभूति जो इसके पहले बोल चुके हैं, ऐसे रिसोर्स पर्सन और आप सभी पार्टिसिपेंट, एक बात जरूर कहना चाहूंगा कि जो रिसर्च पर्सन यहाँ पे बुलाए गए हैं बहुत ही भारी और बहुत ही कर्तृत्ववान लोग हैं। इनको समय कम गिरा है। ये एक जो रिसर्च पर्सन है, एक दिन के लिए इनको बुलाना बहुत अच्छा रहेगा, ऐसा मुझे लग रहा है। इन्होंने महिलाओं की सम्मान के लिए सर ने तो खुद से ही शुरुआत की है। उन्होंने बहुत अच्छे किस्से बताए हैं कि मैंने शुरुआत जो की है खुद से की है। दूसरे हमारे रिसोर्स पर्सन डॉक्टर संतोष जी, इनका बड़ा गाढ़ा अभ्यास है और वो एक एक पॉइंट को सुनना चाहेंगे हम लोग। ऐसी बात की उन्होंने जाति व्यवस्था कैसी थी और पुराने जमाने में किस तरह से महिलाओं पे अत्याचार हुआ है, ये सब बातें यहाँ पे बताई है। मैं बात नहीं करूंगा, मैं आपसे पूछूंगा कि क्या सही में महिलाओं का सक्षमीकरण होना चाहिए, सक्षमीकरण होना चाहिए? मैं प्रश्न करूंगा आपको कि इस देश की वित्त मंत्री कौन है सेंट्रल में? महिला। इस देश की राष्ट्रपति कौन है? बोलो बोलो, फटाफट बोलते जाओ, कौन है? महिला है। इस देश की उप मुख्यमंत्री कौन है? महिला है। तो राष्ट्रपति महिला है, वित्त मंत्री महिला है, यानी देश की तिजोरी जिसके हाथ में है वो भी क्या है? महिला है। उप मुख्यमंत्री भी महिला है। यहां तक कि यहां पे जो अनाउंस कर रहे थे वो जयश्री मैडम, यहाँ के संस्थापक जो है वो कौन है? महिला है। तो महिला तो इतने बड़े बड़े पोस्ट पे इस तरह से काम कर रही है, तो क्या इनको सक्षमीकरण की जरूरत है, ऐसा लगता है आपको? नहीं लगता। एक पॉइंट। दूसरी बात यह है कि हम घर में जब रहते हैं, 2 मिनट लूंगा, ज्यादा नहीं समझ लूंगा, प्रैक्टिकल बात करूंगा आपसे। दूसरी बात यह है कि घर में, आप सभी के घर में कौन निर्णय लेता है? महिला। खरेदीचे निर्णय कोण घेतो? कोण घेतो? जनरल गोष्ट करा, कोण घेतो? महिलाच घेतो। आमची आई घेईल, आमची बायको घेईल, आमची पोरगी घेईल, मानते, सगळं पुरुष मानतात, है की नाही? बरं, योगा करण्यासाठी तुम्ही पहा, खूप आजकाल इथे योगाचे हे करतात, तिथे जास्तीत जास्त कोण दिसते तुम्हाला? या सभागृहामध्ये किती महिला आहेत विचार केला? आता सरांनी सांगितलं महिला जास्त आहेत, तिथे महिला दिसतो आपल्याला। अच्छा ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या योजना कोणासाठी जास्त आहेत? नक्कीच काय योजना आहेत गव्हर्नमेंटच्या? महिला बचत गट। दुसरं काय? महिलांकरता एसटी मध्ये सवलत 50% योजना आहे ना? मोफत शिक्षण महिलांना आहे ना? लाडकी बहीण योजना फेमस आहे की नाही? पुरुषाकरिता काय हवं? आणि तुम्ही म्हणता की महिलांचं सक्षमीकरण आवश्यक आहे। सरांनी चांगले चांगले मुद्दे घेतलेले आहेत, मी आता खोलत
स्पष्टीकरण तुम्हाला देणार नाही त्या गोष्टीचं, पण मला असं वाटत नाही की यांना सक्षमीकरणाची गरज आहे. एक वक्ते बोलून गेले सकाळी, सक्षमीकरण नव्हे सशक्तीकरणाची गरज आहे. दोन अंतर आहे असं त्यांनी सांगितलं. मला पटलं ते, कारण मी जे बोलणार होतो तुमच्या समोर नेमकं तेच त्यांनी म्हटलं की महिला ही सबळ झाली पाहिजे. सबलीकरण, इम्पॉवरमेंट इंग्लिशमध्ये एकच शब्द आहे, सक्षमीकरण आणि ते सशक्तीकरण. तर मला असं वाटते की महिला सक्षमता आहे. गव्हर्नमेंटच्या अनेक योजना आहेत, त्या गव्हर्नमेंटच्या योजना कोणत्या प्रकारे कोणत्या क्षमतेनं आमची महिला त्याला इम्प्लिमेंट करते, कोणत्या ताकदनं या पुरुष प्रवृत्ती समोर जाते, हे स्वतःमध्ये एक ऊर्जा किंवा स्वतःमध्ये एक शक्ती सशक्तीकरण ज्याला म्हणतो आपण, ती शक्ती निर्माण करण्याची गरज आहे. आणि ती निर्माण करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. पण यासाठी तुम्हाला बायको सोडता येत नाही. आईत्व तुम्हाला सोडता येणार नाही, ताईचं ताईत्व तुम्हाला सोडता येणार नाही, आणि बाईचं बाईत्व तुम्हाला सोडता येणार नाही. याला कव्हर करून, याला प्रोटेक्ट करून काय करता येईल ते आपण करायला पाहिजे. स्वतःला सक्षम बनवायला पाहिजे. तुम्हाला सांगतो तर तुम्हाला हरवण्याची ताकद आणि तुम्हाला घडवण्याची ताकद या जगात कोणाचकडे नाही. अरे तुम्ही महिला जननी ज्याला म्हणतो आपण, तुम्ही या मानवाला जन्म दिलेला आहे, ही ताकद तुमच्यातच आहे, दुसऱ्या कोणात असू शकत नाही. आणि म्हणून या ताकदीचं तुम्ही उपयोग करायला पाहिजे. समजा नसेल तर ते निर्माण करायला पाहिजे, योग्यता निर्माण करायला पाहिजे, पात्रता निर्माण करायला पाहिजे. तरच तुमचं सक्षमीकरणानंतरच सबलीकरण होऊ शकतं. कोई भी महिला मजबूर नहीं है, वो मजबूत है आज के डेट में. इसीलिए मेरा कहना है, लास्ट में बोलूंगा मैं, कि हमने ये सारी चीजें सीखना चाहिए. महिला कमल की तरह नाही, नाजूक असते, फुलासारखी नाजूक महिला असते, पण फुलासारखा राहून चालणार नाही. मग काय करायला पाहिजे आपण, तो कांटों में रह के भी गुलाब की तरह महकना चाहिए. कांटों में रह के भी गुलाब की तरह महकना चाहिए, कीचड़ में रह के भी कमल की तरह खिलना चाहिए. जो परिस्थिति से घबरा जाए, जो परिस्थिति से घबरा जाए वो सबला महिला हो नहीं सकती. जो परिस्थिति से घबरा जाए वो सबला महिला हो नहीं सकती. अरे राख में रह के भी अंगारों की तरह दहकना चाहिए, ये बोलते हैं. लेकिन ये सब करते वक्त हमें एक ध्यान देना पड़ेगा कि आईचं आईत्व, ताईचं ताईत्व आणि बाईचं बाईत्व राखून आपल्याला पुढे काय करता येईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे. अत्यंत सुंदर इथे सत्र हा इथे झालेला आहे आणि वेळ तुमची झालेली आहे. जास्त बोलून मध्ये मध्ये आतमध्ये जाऊन प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याच्या पुस्तकात मी पडणार नाही. तुम्ही ऐकून घेतलं आणि इथे मंचावर उपस्थित असलेल्यांनी इतकं चांगल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या, याबद्दल खूप खूप धन्यवाद बोलतो आणि थांबतो.